झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. धुळे शहरात 8 वर्षांपूर्वी झालेल्या दुहेरी हत्याकांडाने संपूर्ण जिल्हा हादरला होता. या घटनेत रावसाहेब पाटील आणि त्यांचा मुलगा वैभव पाटील याचा निर्घृण खून झाला. या प्रकरणी पोलिसांनी माजी नगराध्यक्ष बाजीराव पवारसह 13 जणांना अटक केली होती. पूर्व वैमनस्यातून झालेल्या या हत्याकांडाचा कट रचण्यामागे बाजीराव पवार, जयराज पाटील आणि ऋषिकेश पाटील हे सूत्रधार असल्याचं न्यायालयात पुराव्यांसह निष्पन्न झालं. यामुळे 13 पैकी 11 जणांना कलम 302 प्रमाणे दोषी ठरवण्यात आलं असून एका आरोपीने पळून जाण्यास सहकार्य केले म्हणून कलम 212 प्रमाणे दोषी ठरवण्यात आले आहे. तर घटनेच्या दिवशी वैभव उर्फ सोनू अरुण पवार हा अमळनेर येथे असल्याचे पुराव्यांमधून स्पष्ट झाल्याने न्यायालयाने त्याची निर्दोष मुक्तता केली आहे. पिता पुत्रांच्या दुहेरी हत्याकांडाचा हा खटला जिल्हा व सत्र न्यायाधीश जयश्री पुलाटे यांच्यासमोर चालला. त्यांनी 13 पैकी 12 जणांना दोषी ठरवले आहे. त्यातील 11 दोषी आरोपींना जन्मठेप अथवा फाशीची शिक्षा होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. या घटनेत सरकार पक्षातर्फे सरकारी वकील ॲडव्होकेट देवेंद्र सिंह तवर यांनी कामकाज पाहिले. त्यांना ॲडव्होकेट निलेश दुसाने यांनी सहकार्य केले. न्यायालयाने आरोपींना दोषी ठरवताच न्यायालयाच्या आवारात जमलेल्या आरोपींच्या नातेवाईकांना रडू कोसळलं. अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे.